दक्षिण मुंबई मतदारसंघात आप मैदानात असले तरी खरी लढत ही काँग्रेस, शिवसेना आणि मनसेतच होणार आहे। उमेदवार जाहीर झाल्यापासून शिवसेना आणि मनसेने प्रचारात आघाडी घेतली तर काँग्रेसच्या मिलिंद देवरांचा भर हा बैठकांवर दिसून येतोय। सेना मनसेतील मतविभागणीचा फायदा सुद्धा यावेळी काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तवली जाते। दक्षिण मुंबई मतदारसंघातला हा ग्राउंड रिपोर्ट। अमराठी मतदारांची संख्या अधिक असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत 6 विधानसभा मतदारसंघ येतात। शिवडीत मनसेचा, भायखळा, मुंबादेवी आणि कुलाब्यात काँग्रेसचा, वरळीत राष्ट्रवादी काँग्रेसचा तर मलबार हिलमध्ये भाजपचा आमदार आहे। इथं आपने मिराज सन्याल यांना मैदानात उतरवलं असलं तरी खरी लढत ही काँग्रेसचे मिलिंद देवरा, शिवसेनेचे अरविंद सावंत आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यामध्येच होतीये। मागच्या वेळी या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर गेलेल्या शिवसेनेनं यावेळी सार्वजनिक निवडणुकांचा अनुभव नसलेले परंतु स्वच्छ प्रतिमेचे अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे। सध्या प्रचारात सर्वाधिक आघाडी शिवसेनेनं घेतली असून सावंत यांनी प्रचार फेऱ्यांचा धडाका लावलाय। खास प्रचारासाठी बनवलेल्या रथातून ते गल्लोगल्ली प्रचार करतायत। भाजपचे स्थानिक नेते देखील या प्रचारात आघाडीवर असल्याचं चित्र सध्या तरी आहे। शिवसेनेची इथं संघटनात्मक बांधणी चांगली असली तरी मोदी फॅक्टरवरच त्यांची भिस्त अवलंबून आहे। तिकडे मत गेले तर पुन्हा काँग्रेसचाच फायदा होईल। यामुळे मोदींच्या बाजूने उभं राहायचंय तर माझ्या दक्षिण मुंबईचा खासदार सुद्धा मोदींचाच असला पाहिजे, त्यांच्या सरकारमध्ये जाणार असला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात आहे, पक्की बसलेली आहे। ती आपल्याला 24 तारखेला कळेल। मोदी फॅक्टरचा खूप परिणाम होणार आहे। सगळीकडे व्यापारी समाज, प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मावर, प्रत्येक व्यवसायावर मोदी प्रमाण आहे आणि हे मोदी साहेबांचा एक मोठा शिपाई आहे। मागच्या वेळी शिवसेना उमेदवाराला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले मनसेचे आमदार बाळा नांदगावकरांना यावेळी मात्र पहिला क्रमांक पटकावायचा आहे। यासाठी दारोदारी जाऊन मतदारांना भेटण्यावर त्यांचा भर आहे। शिवसेनेप्रमाणे मनसेनेही इथं प्रचारात आघाडी घेतली असून काँग्रेसची वोट बँक असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये त्यांनी जादा जोर लावलाय। काँग्रेस विरोधी लाटेचा फायदा आपल्यालाच होईल असा त्यांचा दावा असला तरी राज ठाकरेंचा करिश्मा कितपत चालतो यावरच त्यांचं यश अवलंबून असेल। मला गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रश्न कसे मांडायचे आणि कसे सोडवायचा त्याचा अनुभव आहे। ज्यांच्या हातात सत्ता ते काय करू शकत नाहीत, पण मला खात्री आहे की यावेळेला लोक आमच्या मागे उभी राहतील आणि मागच्या वेळेला चुकून आलेला 2 नंबर 1 नंबर यावेळेला होणार आहे। शिवसेना मनसेच्या मानानं काँग्रेसनं प्रचारात आघाडी घेतली नसली तरी काँग्रेस राष्ट्रवादीचं बैठकांचं सत्र मात्र सुरू आहे। केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा सध्या मतदारसंघामध्ये बैठकांच्या माध्यमातून आपलं काम पोहोचवण्याचं काम करतायत। सेना मनसेतल्या मतविभागणीमुळे विजय सोपा होईल या समजुतीमुळे बहुधा काँग्रेस थोडी रिलॅक्स दिसतेय। गुजराती मारवाडी समाजाचे इथे 3 लाखाहून अधिक मतदार आहेत जे मागच्या निवडणुकांमध्ये देवरांच्या पाठीशी राहिलेत। यंदा मोदी फॅक्टरमुळे या वोट बँकेवर परिणाम होऊ शकतो, मात्र देवरांना ते मान्य नाही। मला नाही वाटतं कुठे दक्षिण मुंबईमध्ये कुठे मोदीचा फॅक्टर आहे। इकडे मी जाऊन लोकांना सांगू इच्छितो की माझं जे काम आहे कामच्या आधारावर मी वोट मागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की लोक मला पुन्हा एकदा वोट देतील। मतविभागांचा निश्चितपणे फायदा झालेला हे काय नकारू आम्ही शकू शकत नाही, परंतु आम्ही त्याच्याकडे पाहत नाही आहे। आमचा प्रयत्न असा आहे की जास्तीत जास्त मतं यावी मिलिंद देवरा यांच्या परड्यामध्ये कशी येतील। शिवसेनेची भिस्त मोदी फॅक्टरवर, मनसेची राज ठाकरेंच्या करिश्म्यावर तर काँग्रेसची शिवसेना मनसेतल्या मतविभागणीवर अवलंबून आहे। दक्षिण मुंबईत शिवसेना आणि मनसे काँग्रेसला हरवण्यापेक्षा एकमेकांना मागे टाकण्यातच गुंतले आहेत। याचा फायदा मागील वेळेप्रमाणे काँग्रेसला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।